ए खाली पाडशील शिवणराव. इकडे लय दिवस झाले ना बैल चारायला आणलेले, लय भारी चार आहे. तर नमस्कार मित्रांनो. चला आता तब्येत बरी आहे माझी, कारण की वातावरण पण चांगलं आहे. काल ऊन पडलं होतं, आज ऊन पडले, परवा दिवशी ऊन होतं ना, तर त्याच्यामुळे वातावरण चांगलं आहे, तर त्याच्यामुळे तब्येत पण लवकर बरी झाली माझी. चला झाला एकदाचाच बैल पोळा. श्रावण महिना म्हणजे ना सणच होते, पण आता श्रावण संपत आला म्हणायचं. म्हणजे उद्या संपतोय की काल संपला काय सांगता येणार नाही नक्की. श्रावणमध्ये बैलांना लय सुट्ट्या असतात. म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी कामाला सुट्टी, पंचमी दिवशी कामाला सुट्टी, खांदामळणी दिवशी कामाला सुट्टी आणि पोळ्या दिवशी कामाला सुट्टी. आता बैलांचे कामं चालू होणार आहेत. बघा आता ऊन पडलं ना, तर आपल्याला जे शेत आहेत ना, रिकाम्या शेतात नाव थाणून घ्यायचं आहे. परत आपल्या ऊसात जमलंच तर थोडीफार मशागत करायची. तर त्याच्यामुळे आता बैलांचे कामं चालू होणार आहेत. आता बैलांनी ह्या महिन्यात भरपूर आराम केला आहे. सरजा सर काल लय घाबरत होता, हे शिक्के पण मारून देत नव्हता इकडं, त्याच्यामुळे इकडं त्याला काही झटलंच नाही मी. आणि का बैलांना ना हे बघा हे बांधतात बरं का, ह्याला हे आपलं पळसाचं झाड असतं ना, तर त्याची मुळी असते, तर ही बांधावंच लागते. आणि ह्याच्यात ना ह्या गाठीमध्ये इथं तसले गोल असते बरं का, आपल्या शिंगोळ्यासारखं, तर ते गोल बांधलेलं असतं इथं. ते काल आपण लग्न लावताना बांधलं होतं बैलांना, पण त्या समोरच्या गायने ह्याचं खाऊन टाकलं. आणि सर्जाचं होतं ना, तर त्या सर्जाचं मी घरात घेऊन गेलो, कारण की संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी घरात घेऊन जायचे असतात. मग नंतर उपासाच्या दिवशी खायचे असतात, घरच्यांनी किंवा बैल मालकांनी कोणी पण. आता ना बैलांची संख्या लईच कमी व्हायला लागली खेडेगावात पण. म्हणजे आता पूर्वीसारखे बैल जास्त काय राहिले नाहीत. आणखीन वर तर संख्या एकदमच कमी होईल बैलांची. आणि परंपरा पण आता म्हणजे पोरांचं काय असते, फक्त की DJ लावायचं आणि बैलांची मिरवणूक, आणि बाकीची जी परंपरा आहे ना ती आता संपतच चालली म्हणायचं. आणि पोळ्याचा व्हिडिओ आहे ना, तर 10-10 मिनिटाच्या व्हिडिओचे पार्ट बनवणार आहे मी. कारण की मी फोनवर असेल ना, तर मोजकंच व्हिडिओ शूट करतो आणि थांबवतो, म्हणजे जे दाखवायचे तेच. तर त्याच्यामुळे मला एडिट करायला सोपं जातं. आणि फोन जर दुसऱ्या कोणी झाला ना, तर कॅमेरा बऱ्याच वेळ चालू राहतो मग, आणि परत नको असेल गोष्ट काढायला मग मला एडिटला जास्त वेळ लागतो. तर त्याच्यामुळं 10-10 मिनिटाचे व्हिडिओ एक 2-3 पार्ट करेल मी पोळ्याचे. पण सध्या तर नाही, रात्री तर दिवसभर दमलो होतं ना, तर त्याच्यामुळं रात्री जेवण केलं की झोपलो. फक्त मी स्टेटस बघितले, म्हणजे कोणाचे बैल कसे सजवले वगैरे होते त्याच्यामुळं, आणि बाकी काहीच नाही. हे हरण्याचं दाव बदलावं लागेल आपल्याला. ह्याला बोरखडी नाही ना ह्या नवीन दाव्याला, तर त्याच्यामुळं हरण्याला जुनंच दावं लावायचं आहे. एक हाराचं रे, हाराचे फुलं कोणी खाल्ले ह्याचे, हे दोरी तुटत का अशी नाही तुटत. थांबा थोड्या वेळाने तोडतो मी हिला. आणि हे बघा एवढ्याच गुरांनी आपली किती परेशानी केली ना, तर त्याच्यामुळं मी गौरांगला घेऊन गेलो नव्हतो. म्हणजे चिमण्याने नाही परेशानी केली, सर्जाने पण नाही, पण हे लहान पिल्ले आहेत ना लय परेशानी करतात, कुठं पण कसे पण ओढतात. तर त्याच्यामुळं तरी पण काल पोळ्यात गर्दी नव्हती बरं का जास्त. म्हणजे बैलांची संख्या आता थोडीफार कमी पण झाली, आणि आपण उशिरा जातो, जास्त गर्दीत नाही, पण तरी पण आहे. तर त्याच्यामुळं गौरांगला काल नेलं नव्हतं. आता खेड्यातली बैलांची परंपरा आहे ना, म्हणजे खेड्यातले सगळे सण टिकणं लय अवघड झाले. बैलांचे सण आणि किंवा आपले खेड्यातले सण टिकणं आता लय अवघड झालं आहे. खेड्यातले पब्लिक पण आता काय म्हणजे परंपरेकडे लक्ष देत नाही. म्हणजे करतात सण पण त्यांच्या पद्धतीने. आता परंपरा काय जास्त एवढी टिकून नाही राहणार असं मला वाटतंय. माझ्या पिढीला तर ही परंपरा सगळी बघायला भेटेल, पण पुढच्या पिढीचा प्रश्न. तर चला आता मी बैलगाडी आपली महाग लावून ठेवली होती, काल तिथं बैल घ्यायची होती म्हणून. तर आता आणि आज जायचं आपल्याला तळ्याकडल्या शेतात, उसाला खत टाकायचं आहे. मी बैलाला पाण्यावर आणलं होतं, सरजा पाणी पिलाय, चिमण्या नाही पाणी पिलाय, शीतला तिकडे चरायला बांधलं होतं सकाळीच. सरजा पुढं चलशील बैला पटपट. बैलाला बी चिखलातून चालायला नको वाटतं, वरून चालते गवतावून. हे गुरांना ना मुरघास टाकल्या, ते पप्पा कॅरेट मीठ टाकतात, लय आवडतं ह्यांना.
म्हणजे खातात आवडीने. सगळे अशा कलरचे आहे, सगळे खात इकडं. म्हणजे सगळ्यांना आवडतं, असं कुठलं गोर नाही ज्याने ह्याला त्याला खाल्लं नाही. आणि परत तो मकाच आहे ना, तर त्याच्यामुळं खातात आवडीने. पण आपण कसं थोडं थोडं, सकाळी 2 कॅरेट टाकले होते आणि आता हे तिसरं आहे. 1-2 दिवस थोडंच टाकायचं आहे. आणि आपलं तर काय 15 दिवसात तर संपून जाईन एक कॅरी बॅग, आणि दुसरी बॅग ती 15 दिवसात संपन, असं आहे ते. तर मित्रांनो, मी आता आलो आपल्या काटव्यातल्या शेतात. तर असा आपला ऊस आहे, 2-3 दिवस झालं पाऊस नाही, तर त्याच्यामुळे आता चांगला वापस आहे. म्हणून आज आपल्याला खत टाकायचे. खत बैलगाडी घेऊन भाई आला होता, मी मोटरसायकलवर मागून आले. आपली बैलगाडी खाली तळ्याच्या बाजूला. ते बघा तिकडं आई, पप्पा, आई, मी, भाई आणि ओम, आम्ही 5 जण आलो तळ्याकडल्या शेतात. पप्पा, मी, भाई आम्ही खत टाकतो आणि आई आपल्या बांधाचं गवत कापेन. कारण इकडं बैल, आता पाऊस चालू आहे ना, बैलांना इकडं चारायला आणता येत नाही. मग त्याच्यामुळं आईला गवत कापायला आणले. मला उलटा फोन धरता येत नाही. हे बघा चांगला ऊस यार, खांद्याला लागतंय, चांगला आहे बरं. ह्याच्यापेक्षा आपल्या खालच्या तुकड्यातला ऊस भारी आहे. हे मधलं तुकडं आहे, ह्याला उगवायला थोडासा उशीर झाला होता, तर त्याच्यामुळं. आणि आपण दोन्ही खत टाकतो, म्हणजे रासायनिक बी टाकतो आणि आपल्याकडं गुरं भरपूर आहेत ना, तर आपण त्याच्यामुळं आपलं शेणखत पण असतं. तर हे बघा, हा पाठीमागचा ऊस आहे आणि हा ऊस एकदम भारी आहे. हा ऊस सगळ्यात भारी आहे. हा आपल्या शेवटच्या तुकड्यातला ऊस आहे. तर हा माझ्या डोक्यापर्यंत आहे. हा आहे एवढा ऊस, एवढा असा ऊस आहे हा. बरं चांगला भारी आहे. आत्ता किती कांड्यावर आहे? 1 2 3 4 5 6 6 7 कांड्यावर आहे. चांगल्या ऊस आहे. हा आपला तलाव पूर्ण भरला तलाव आता. आणि इकडं आपलं खत मिसळायचं चालू आहे. आपण शेतीत ना केमिकलचं पण खत टाकतो आणि ऑर्गॅनिकमध्ये आपलं शेणखत भरपूर, आपल्या 20 गुरांचं शेणखत आहे ना, तर भरपूर होतं शेणखत पण. आधी आपण गोमतार पण धरायचो होतं गायांचं, पण आता अशात नाही धरत. नाही तर अगोदर गोमतार पण धरत होतं गायांचं, म्हणजे आपल्या गावरान गायचं. तर मग त्याचा पण उपयोग करायचो, म्हणजे जीवामृत ह्याला. पण आता जीवामृत वगैरे बनवायचं आता नाही, आता फक्त शेणखतच वापरतात. तर ह्याच्यात ते 2-3 खत आहेत. हे अरे हे कसं काय मागच्या वेळेस असले का कलर बदलता ह्याचा? मी काय म्हणतो, खरं मागच्या वेळेच्या स्टाईल टाकायचं, मागच्या वेळेच्या अंदाजाने टाकू ना. मला वाटतं इथे कमी असते माझा अंदाज. ह्याच्यात काय खत आहेत? हे पोटॅशियम आहे आणि ते 0.05. आपली बैलगाडी सोडून घेतो मी आता. गुन्हे खाली घेऊन बैलगाडी सोडू का? एवढं पोतं खाली घेतल्यावर सोडायची रे. सोड लावतो ना आता. मला वाटलं ह्यानी मला फोनवर मी काय विचारले, त्या सडका लावल्यात काय की ऐक हो. आपले बैल आहेत ना, असं बैलगाडीच्या मधनं गेलं ना तरी काय नाहीत करत, म्हणजे पूर्ण ट्रेन झालेत ते. त्याच्यामुळं बैलगाडी सोडताना अगोदर ह्यांचे कासरे पुढे टाकायचे, त्याच्यानंतर थांब चिमण्या असं जोतं काढून घ्यायचं. हे थांब, तुझं नाही काढलं, थांब थांब थांब. सर बाजूला चिमण्या सरक, चिमण्या सरक ना. बैल चिमण्या सरक बाजूला, चिमण्या ए सर. ह्या काढल्यात बैलांना सडका देण्यासाठी. हारण्या आणायचं होतं पण आणला नाही राव, हारण्या लक्षातच नाही घरी. बैल बांधली तिथं, पण ह्यांना लय शेलका चारा लागतो, नीट खात नाहीत. बघा चिमण्या कसा उभा राहिला. इतकं गवत आहे ना इथं. आपल्या चरायच्या काय आणल्या ना, लय गवत खात्या ना इथल्या बाबा. आणि लोकांचे जनावर आले ना, म्हणजे बैल जरी आले ना असे, तरी लय खातील गवत. पण चिमण्या तिकडं वर बघत बसलाय. आणि सरजा बघा ना कसा टाइमपास करतोय, खातच नाहीत गवत. ह्यांना लय चांगलं गवत लागतं, नाहीतर हे खात नाहीत बैल असे. आणि आज आबाळ तर लय आलंय. इकडं झाडाला चिमणीने घरटे बनवलेत बरं का, आपल्या घराजवळ बी बनवलेत. इथं तरी किती 5च आहेत फक्त, हे 4 आणि तिकडं लय म्हणून. आता पप्पांनी खत टाकायला चालू केले. आपण असं खत टाकतोय. पाटी भरून घ्यायची, पाटी कमरावर ठेवायची, डाव्या कमरावर पाटी ठेवून उजव्या हाताने असं विस्कटायचं जायचं अंदाजाने.
तर आता मी बी जाणार आहे खत इसकटायला टाकायला काय म्हणते त्याला. एवढं खत आहे ना आपल्याला आपल्या 3 तुकड्यांना टाकायचे म्हणजे 3 शेताला. आता भैया चालू करतोय. हे बघा असं खताच्या बुडक्यात. आता कसं पाऊस नाही ना आपल्याला मागेल तेच टाकायचं होतं काटवर टाकलं तेव्हा, पण पाऊसच रोज येत होता ना तर पाणी होतं इकडं चालायलाच येत नव्हतं आणि खत बी वाहून गेलं असतं मग पाण्यात. त्याच्यामुळं चला तर मी बर आता आपलं खत टाकून झालं बरं का पूर्ण. आता हे चवाळं आणि हे घेऊन जायचं. बैल गोल गोल फिरतात कारण मी बैलगाडीत गवत आणून ठेवलंय. त्यांना वाटतंय की त्यांनाच टाकायचे. चिमण्या बी लगेच जवळ आला माझ्याकडं. सरजे बी इकडेच बघतोय. बैलांना आयतं पाहिजे. आता खाली किती गवत आहे. आपल्या घरचे गुरं जे गावरान गुरं आणले ना जरशे गुरं पण किती गवत खातील रे बाबा. हे कसलं गवत वाढले पण हे बैल गवत खात नाही. माझ्याकडं काय आहे खायला. जाय तिकडे पळ. असला बैल येते. आता मी बैलांना चारायला सोडतो. आता ते इथं बांधलं तर काय खात नाहीत. आई गवत कापते. हे बघा एवढाला असं गवत आहे आपलं. तर हे गवत आई गवत कापते. मी बैलांना आता थोडंसं हिंडवतो इकडं तिकडं म्हणजे जरा खातील ते. आता बैलांना आणलं इथं चरायला. मस्त इतके वेळ कसंच खात नव्हते तिथं. ह्याला लय शेल्क गवत लागतं बैलाला. आई तिकडं तेव्हा चिमण्या मागच्या थांब आई तिकडं मागच्या बांधा. हा तिकडं आई ह्या आडवा बांध कापते. आपले 2 उसाचे शेत आहेत ना इकडचं आणि इकडचं. त्या दोन्ही शेताच्या मधला बांध हे पडलेलं कापलेलं गवत कापून ठेवलं आईनी. तर हे गवत नंतर बैलगाडीत भरायचे बैलांचं चरून झाल्यावर. आणि पप्पा आणि भैया घरी गेले. ते मोटरसायकलवर घरी गेले. चिमण्या गबरे. पप्पा भैया घरी गेले मोटरसायकलवर. पप्पा आता गुरांना चरायला सोडतील. सकाळी खायला टाकलं होतं गुरांना. आता परत पप्पा चरायला सोडतील. भैया जर्शा गायांना खायला काढून ठेवेल. पाणी पाजेल. जर्शा गायांचं काम करेल. ऐक रे इकडं लय दिवस झाले ना बैल चारायला आणलेली. लय भारी चारा आहे. असा चारा मस्त पैकी. सारजे बघा आत्ता सोयाबीन खायला होतं. सारजे आहे तिकडं सोयाबीन पैसे काय नरसाळ्या इकडं हो ना. इकडं काय की तुला काय खायचं ते असं म्हणजे लक्ष द्यावं लागतं. बैलाचे बांधाच्या खाली पाय येऊन द्यायचे नाही सोयाबीनमध्ये. सोयाबीन नाही खाल्ली पाहिजे. हे बैल लय नाटकीत रे आपले लाडाचे आहेत. ह्यांना दिवसभर काम करून घेतलं ना सकाळी 10ला झोपले 3 वाजता सोडले ना मग लय भारी खातात गुपचूप. मग आवाज द्यायची बी गरज नाही. त्यांना किती खावा हेच कळत नाही दिवसभर काम करून घेतल्यावर. आणि कामात तर आपला रूलच असतो की 70% सर्जा आणि 30% चिमण्या. मग त्यावेळेस सर्जा नीट खातो. हा काप इथलंच हे मोठालं. इथलं मोठाल काप नाही तर तिकडचं काप म्हणजे उरकन. ऐक आणि खत टाकून झालं ना थोडंसं गवत मी पण कापू लागलो बरं खायला. मी गवत कापू लागलो आणि त्याच्यानंतर थोडंसं बैलगाडीत गवत टाकले ना तर ते मी नेऊन टाकलं होतं. म्हणजे जाता मी म्हटलं थोडं गवत बी कापू लागलो आईला. आणि त्याच्यानंतर म्हटलं बैलांना थोडं हिंडवावं कारण की तिथे बांधल्यावर खातच नव्हते. हे पलीकडचा ऊस आहे ना आपल्या पलीकडच्या तो लांबचा तर ते अगोदर उन्हाळ्यात लावलेले ऊस आहेत. ते मोठाले ऊस आहेत. त्या आपल्या लागवडीच्या मानाने आपला ऊस चांगला आहे. पण हे बाजूचे ऊस आहेत ना हे अगोदर लावलेले ऊस आहेत उन्हाळ्यात. हे संक्रांतीला लावलेले ऊस आहेत. तर त्याच्यामुळे हे ऊसच चांगले आहेत. डिसेंबर संक्रांतीची लागवड आहे त्या ऊसाची. त्याच्यामुळे ते ऊस लय वाढलेले आहेत. आपला पण ऊस वाढेल तसा थोडा टाईम लागेल. आपल्या चिमण्याच्या शेपटीचे केस किती छान दिसत नाही का असे कापलेत आणि कमी झालेत. भारी पण दिसतात चांगले. तसे सर्जेचे बघा खाली लोंबत आहेत कारण की सर्जेनी ना काल मला केसच कापून दिले नाहीत. लात हानीत होता त्याच्यामुळे मग त्याचे केसच कापले नाहीत सर्जेचे. सारखा पाय मारत होते मागचे पाय. चला आता मित्रांनो घरी जातो. आईचं गवत कापून पण झाले. ह्या बांधाला पण थोडंसं गवत कापलंय. आता गवत कापून झालंय. हे सरच्या महाग सरक सोयाबीन आहे इथं सरक माग. तर
तर आता आम्ही घरी बी जातो, बैलांचं पण खाऊन झालंय. आणि सरजे आहे, सर माग सर. पण एवढं गवत घेतलंय, एवढं गाडीभर गवत, थोडंसं खत उरलंय, ते खत घेतले. ओमला तर मोटरसायकलवर जा म्हणलं होतं, पण तो गेला नाही. लहान पोराला बैलगाडीच आवडते, मला लहानपणी बैलगाडीच आवडायची. बैलगाडीत मज्जा येते. आता आम्ही चाललो घरी आपलं गवत घेऊन. म्हणजे आजचं जर काम झालं, गवत बी सोबत घेतलंय, बरं झालं. बैलांना चारलंय. आता घरी गेल्या भरपूर पाणी पिते बैल. आता लय पोटभर पाणी पिणार दोघं पण. आणि चिमण्या सकाळी पाणी पिला नव्हता, सरजा पिला होता सकाळी. तर चरलेत ना, त्याच्यामुळं भरपूर पाणी पितात. चला आता मला पण जेवण करायचे. आता तोंडात पाय धुतो, जेवण करतो, मग पुढचे काम बघतो बाकीचे. तर मग भैया बैलगाडीतलं गवत आहे ना, जरशा गायला टाकून घेईन. लगेच गवत बी खायला टाकलं गायला, कारण की गावरान गाय येईपर्यंत ह्यांना खायला टाकून घ्यायचं जरशांना. संध्याकाळी दोघींना टाकायचं, पण तोपर्यंत जरशा खाऊन घेतील मग. आणि बैल बी खाणार आहेत, बैलांना पण टाकलंय गवत, कारण की तर मग हारण्या पण आहे ना समोर. चला आता जेवण वगैरे झालंय. आता मस्तपैकी नेपेर तोडतो बी आणि वाहून नेतो बी. आजच्या दिवस नेपेर तोडायचा, उद्याच्याला मग आपलं कडवाळ तोडायचं. आपलं कडवाळ कापायला जायचं उद्याच्याला, पण आजच्या दिवस नेपेर तोडतो इथं. नेपेर चांगला वाढलाय बरं का आपला. किती मोठी हाईट गेली नेपेरला, चांगली मस्त आहे. आपल्याला चिंच घेतो खायला. हे बी चिंच गोड आहे बरं का, ही गोड आहे. आणि ही मोठी चिंच आहे ना, ही सगळ्यात जास्त गोड आहे. मोठी ह्या मोठ्या चिंचेच्या पलीकडं एक बारकी चीज आहे, ती आंबट आहे बरं का, पण ही चीज जास्त गोड आहे. ही समोर दिसते ही. आता एवढा नेपेर तोडून ठेवला मी. एवढा आता नेपेर घरी घेऊन जातो. वाढलेला नेपेर आहे, बस होता एवढा तोडलेला. आत्ता एवढा नेपेर आणून टाकला घरी, तरी आई म्हणते काहीच नाही, आणखीन आणावं लागेल एवढाच आणखीन. म्हणजे हे इकडं बुडके इतके साचलेत, तरी आणखीन उगाच आणायचे. ह्या मागच्या गायच लय खात्यात बाबा, ह्या जरशा लय खात्यात. आज पाऊस आलाय दिवसभर. मग खट टाकीत होत ना, तवा आलता थोडा, पण आता काहीच आबळ नाही. आता नेपेर तोडून आणून टाकलाय. गायांना खुराक भैयानेच ठेवलं होतं, मी पाट्या ठेवल्या. आता मला हिऱ्याला पाणी पाजायला जायचं होतं, पण आता आपले गुरं आलेत. गुरं बांधल्यानंतर मग हिऱ्याला किल्लरीला पाणी पाजतो. आणि मोत्याचा जो बेल्ट नवीन केला होता ना, तर त्याला थोडंसं व्यवस्थित बांधला होता, ढिल्ला झाला होता, सोडून ठेवला आहे. त्याला मी जास्तीची दोरी लावतो थोडीशी, मग परत बांधतो त्याला. मोत्या आज लंगडा झाला. तो आमच्या तिकडे आला होता, कुत्र्यासोबत भांडणं खेळत होता. कुत्र्याला कसलाच भेट नाही तो दुसऱ्या कुत्र्याला, त्याच्यामुळं लंगडा झाला होता मोत्या. गप गप गप. त्या बघा इकडच्या पायाने लंगडा झालाय. ते 2 कुत्रे होते आणि ह्याला मोत्या इकडे बोलवलं तरी येत नाही. आणि माणसाचा आवाज ऐकला ना मोत्याने, डेअरिंग वाढते. मग जास्तच दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर जात होता धावून, कारण ते कुत्रे आले ते आपल्या शेतात का तळ्याकडच्या. मग आपल्या शेतात आले की जास्तच त्या कुत्र्याच्या अंगावर जात होतं. त्यांनी जस्ट थोडंसं पायात धरते, मोत्या इकडे चल, खाली पाय ठेवू. हा म्हणजे एवढं काय सुजला वगैरे नाही, कुठं काटा वगैरे मोडला असेल, नाही तर मोडला असतं ना तर सुजला असता पाय, पण एवढा काय नाही. तो त्या कुत्रा हे बघा असा पाय टेकवतोय, 3 पाय उभा राहते, मागचं वर करते, पण थोडा काटा वगैरे टोचला असेल, नाही तर कुत्रं चावलं असेल ते. आणि ते बघून एक देत नाही मोत्या. आता आपले गुरं आलेतच. बरं बघा इथं आपल्या कोपऱ्याला खात्यात जण गुरं, म्हणजे आलेतच जवळ. आता लवकर या रे, मला बाकीचे बी काम आहेत. काही खातेत, काही उभा राहिलेत. राणीच्या गळ्यात लाकूड बघा ना केवढं मोठं बांधले. हा ती त्याच्याशिवाय कंट्रोलच होत नाही. ते सीताचं लाकूड राणीला, सीताला आता छोटं लाकूड गेले. राणी एवढ्या मोठ्या लाकडाशिवाय कंट्रोल होतच नाही. म्हणजे लय पळते, सारखे पिकात पळते, नाही तर पुढं पळते. त्याच्यामुळे तसं केलं तिला. खाऊन द्यायच्यात काही तर थोडा वेळ, बरं नाही खाऊ द्या. इथलं आगाडा काय सुटलं तर खात नाही ते. इथं थोडा
मोठं मोठं गवत आहे ना, शेंडे शेंडे खातात. खाऊ द्या. तो गौरांगला एक घुंगराचा बेल्ट घातलाय मी. आज आहे ना बैलांना, आज संध्याकाळी धपाटे तयार होणार आहेत घरी. मग ते धपाटे बैलांना त्यांच्या कपाळावर ठेवायचे आणि खाऊ घालायचे. म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करतातच तसं. म्हणजे आमच्या भागात धपाटे करतात. हा कपाळाच्या मुंग्या निघतात. म्हणजे ते धपाटं गरम असलं ना, गरम धपाट आणायचं, त्याच्या कपाळावर ठेवायचं. म्हणजे तयार झालं की गरम त्याच्या कपाळावर ठेवायचं आणि त्याला खाऊ घालायचं. म्हणजे कपाळाच्या मुंग्या निघतात असं म्हणतात. मग आपण धपाटे म्हणजे तेच घरी खायला पण तेच धपाटे आणि बैलांना पण तेच धपाटे. आता आपल्याकडे सध्या 5 बैल आहेत ना, तर 5 बैलांना धपाटे खाऊ घालायचे. आणि गाईचं पण असते बरं का मान. म्हणजे आता बैलांचा बैलपोळा झाला, गाईला दिवाळीचा वसुबारस, हा वसुबारसेला गाईची पूजा असते ना. म्हणजे गाईला पण महत्त्व आहे, गाईला पण मान दिला आहे संस्कृतीत. असे आपले गुरं काही तिकडं खातात गाई, फक्त राणी खात नाही. सीता बी खायला लागली. राणी चल इकडे. केवढं मोठं लाकूड बांधले तिला तिच्या. पण बरं आहे, ह्याच्याशिवाय ती ऐकतच नाही. मला माहिती आहे, मी जात होतो ना, ते आता आपण बाहेरून बघितलं ना तुम्ही व्हिडिओ, मग तुम्हाला वाटतं नाही यार एवढं सगळ्याला एवढं मोठं लाकूड असतं का, त्या लाकडाची काय गरज आहे, तिला त्रास होत असेल का. तसं नाही मित्रांनो. गुरं परेशान लय करतात. दुसऱ्यांच्या पिकात जातात, पिकांचं नुकसान करतात, पिकात जातात. आणि एक गुर नाही सांभाळायचं, म्हणजे एक गाय नाही सांभाळायची. एवढे मोठे हे बघा, हे किती आता 10-12 जनावर आहेत ना, तर हे एवढे सांभाळायचे. तर त्याच्यामुळं अवघड सांभाळ. मग लक्ष तरी कोणाकोणावर ठेवायचं. मग त्याच्यामुळे तिला एवढं मोठं लाकूड बांधलं. ह्याच्या आधी तिला लहान लाकूड होतं, पण ती परेशान लय करायला लागली. त्याच्यामुळे मग तिला एवढं मोठं लाकूड बांधले. नाही तर हिचं लाकूड आपण देवशेनी कुठं गेली, हा तिकडं देवशेनीला बांधले. आणि देवशेनीचं वृंदाला केले. वृंदाला नाही, असं नाही, देवशेनीचं खराब झालं होतं. ते देवशेनीचं हे करून वृंदाला सीताचं केलं आहे, सीताला वृंदाचं बदललं आहे. असं म्हणजे जितके परेशान करतात ना, तर त्याच्यावर लाकडाची साईज ठरते. आता बघा, स्टॅलिनला गळ्यात बांधलेलं नाही. आपली ती काय लाली वासरी ना ती, तर तिच्या गळ्यात आपण लाकूड बांधलं नाही. हे बघा इथं काबरीला लाकडाची गरज नाही गळ्यात बांधायची. म्हणजे जे गुरं आवाज दिला ना की कंट्रोल होतात आवाजावर, तर त्यांना लाकूड बांधायची गरजच नाही. आणि नाकात व्यसन ना, हा जे कंट्रोल होत नाहीत ना, म्हणजे असे पकडून, तर जे कंट्रोल होत नाहीत तर त्यांनाच व्यसन घातले जाते. जे कंट्रोल होतात ना, तर त्यांना व्यसन नाही घालायचे. आता राणी वगैरे अशा हातात ती मस्त कंट्रोल होती, तर त्याच्यामुळं तिला व्यसन नाही. देवशेनीला व्यसन नाही. हा ह्या नवीन गाया मारतात, त्याच्यामुळे त्यांना व्यसन घातल्यात. आणि इकडं परत शुभश्री बघा, वृंदा एवढी झाली ना, म्हणजे वृंदा एवढी नाही पण गंगापेक्षा मोठी, पण तरी पण गंगाला व्यसन नाही, शुभश्रीला व्यसन नाही. आणि लालीला तर मोरकी पण नाही घातली, कारण की लाली काय गळ्यात पण राहते. तिच्या जागा बांधली ना, गळ्यात पण राहते. हावदाव पाण्यावर न्यायचं म्हणलं ना, तर लाली गळ्याला धरली ना तरी पण चलत येते. तर त्याच्यामुळे लालीला मोरकी पण घातली नाही. ते बघा, मी लाली कोणती गोष्ट बोलतोय गायची. हे बघा, ही गाय ना, तर हिला मोरकी पण नाही घातली आपण, कारण की ती गळ्यात जरी ओढली ना तरी माणसं मागे येते, कंट्रोल होती, इकडे तिकडे जास्त ओढत नाही. तर त्याच्यामुळे तिला मोरकी पण नाही घातली. आता गौरांग बैल आहे, त्याला व्यसन घालायची होती, पण गरजच पडत नाही. तर त्याला हावदाव वगैरे कुठं न्यायचं म्हणलं ना, तर तो परेशान नाही करत. तर त्याच्यामुळं मग त्याला व्यसन नाही घातली. पण त्याला आता काम शिकवायचे, त्याच्यामुळे त्याला व्यसन घालायचे. काम शिकवायचं म्हणल्यावर लागते व्यसन. बाकी इकडं गंगाला व्यसन नाही. ती आता बघा राणी एकदा हात लावला होता ना, तर ती सारखीच मागे ती आता इकडे येणारच. आली जवळ, ती अशी एकदा असा हात लावला ना, ते सारखी जवळ येते. असंच केलं ना, आत्ता बघा कशी जवळ येते राणी. असं करतात. आणि राणी खात नाही, कारण की जगली पण ती. सगळेच गुरं जगलेत. आता ही बघा, ही देवशेनी, मी मग देवशेनीची गोष्ट बोलत होतं. हिचं पोट लेवल झाले, पोटात कसली जाग नाही तरी बी खाते. खातात, खाऊ द्या. आता आपल्या घरापाशी, इथं तर घरापाशी तर आल्यात ना, हो द्या की. आता किती उशीर होणार आहे,
15 मिनिटात तर बांधून टाकायच्या. मला नाही वाटत जास्त वेळी ते ह्या खातील म्हणून. सीता आणि कावरी पलीकडे खड्ड्यात खात्यात आणि हे इकडं खात्यात. याच्यात ह्या देवशेनीचं पण पोट भरले. थांब देवशेनी, हिला पण हात लावले थांबतात. आपल्या जुन्या गाय लय गुणीत रे, हे लय गुणी बाळ आहेत. म्हणजे हे आपल्या घरची गाय ना, वृंदाची मुलगी, तर ह्यांना लहानपणीपासून सवय असा हात वगैरे लावायची, तर त्याच्यामुळे लय शांत थांबतात. शुभश्री पण अशीच थांबते शांत. काबरी हो चालते चारायला आणि हे असं डोक्यात आणि नंतर ह्याला खाऊ, पण हे खातच नाही, ह्याला खायचंच माहित नाही. हा खाते काल घाबरला असं म्हणून खात नव्हतं, तर असं त्याच्या कपाळाला लावायचं आणि खाऊ घालायचं. त्याच्या मुंग्या जातात. असे हिरेला खाऊ घातले आता धपाट्या. त्याला पाणी ठेवले तर बकेटमध्ये. त्याचं सगळं झालंय, दूध पिऊन वगैरे झालंय त्याचं. त्याला फक्त बोरखडी बसवायची त्याच्या दाव्याला इथं एक, म्हणजे त्याचं दावं खराब होणार नाही. अरे मोत्याला ना नक्की कुत्रेच चावले त्या बघा. इथं ना त्याला कुत्र्याचे दात लागलेले जखम आहे. कुत्र्याच लय येडे राव, बाद कुत्रं लागलं आपल्याला. त्याला कळतच नाही, माणसाने बोललेलं माणसात जायचं. गुरांसोबत गेले ना, गुरात उभं राहिले ना, तर मग त्याला गुरात दुसरे कुत्रे काहीच करीत नाहीत. हो चारा चिमण्याला. हा हे खाली पाडची चिमण राव. असे बैलांना पण धपाटे चारलेत आता. म्हणजे त्याच्या कपाळातल्या मुंग्या निघातात. आता तिकडं गौरांगचा नंबर आहे. असं झाला आता आपला बैलपोळा संपला. हरण्या राहिल्या राव. हरण्या जागा बदलली ते मी ते विसरलोच होतो. हा आणि ह्या सगळ्या गुरांना आपण पुरणपोळ्या खाऊ घातल्यात बरं का. काल सगळ्यांना म्हणजे आपले खांदामळणी दिवशी तर पोळ्या खाऊ घातल्याच होत्या, म्हणजे बाकी सगळ्या गायांना. पण काल आपले लग्न लावले ना, तर बैलांचे लग्न लावल्यानंतर सगळ्या गायांना पुरणपोळी खाऊ घातलेली सगळ्यांना. तर असं झालं आहे. आता बैलपोळा झाला पूर्ण. उद्याच्याला बैलांना काम आहे, उद्यापासून भरपूर काम आहे. वापसा राहिला ना, तर त्यांना मका पेरायची, आपले 2 शेतं नीट करायचे. आपलं काडवळावलं शेत आहे, ज्वारी जितकी कापून झाली ना, तर ते शेत आपल्याला तिथं आणायचं आहे. आपल्याला सोलार प्लेट ठेवल्या तर त्या शेतात मका पेरायची. आपलं हौदावालं शेत आहे ना, तर तिथं बटाट्यासाठी रान नीट करायचं आपल्याला. आपलं दुसरं एक गवतावालं शेत होतं बघा, जिथं उन्हाळ्यात मका होते ना, तर ते पण शेत नीट करायचं. तिथं आपल्याला बहुतेक हुरडा पेरायचा आहे. तर अशा आपल्याला आणखीन शेत नीट करायचं वगैरे भरपूर काम आहेत. ते बैलांचेच काम आहेत, त्यामुळे त्यांना उद्यापासून लय काम.